हॅलो फ्रेंड, कांबे हायस्कूल, कांबे तालुका, शाहूबा, जिल्हा अहमदनगर. इयत्ता 5वी, विषय गणित सेमी. आपण पाहत आहोत प्रकरण 8, चॅप्टर नंबर 8, विभाज्य आणि विभाजक. आणि यामध्ये आज आपण शेवटचा भाग या ठिकाणी पाहत आहोत. मूळ संख्या शोधण्याची इरिस्टोसेनीसची पद्धत. इरिस्टोसेनीस मेथड ऑफ फाइंडिंग प्राईम नंबर्स. तर हे कसे शोधायचे याची एक पद्धत पुस्तकामध्ये पान नंबर 50 वरती दिलेली आहे. त्यानुसार या ठिकाणी 1 ते 100चे अंक हे लिहून घेतलेले आहेत आणि यामध्ये 1 पासून जेव्हा सुरुवात होते 1 ते 100पर्यंतचे मूळ अंक जेव्हा आपल्याला शोधायचे तेव्हा आपल्याला माहिती आहे की 1 ही संख्या या ठिकाणी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 इज अ नंबर विच इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजे 1 ही संख्या दोन्ही ठिकाणी मोडत नाही. म्हणून या ठिकाणी 1 याला या ठिकाणी स्क्वेअर चौकोन केलेला आहे. त्यानंतर पहिली मूळ संख्या 2 ही मूळ संख्या आहे म्हणून तिच्या भोवती या ठिकाणी गोल केलेला आहे. अशा पद्धतीनं ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्या भोवती गोल केलेला आहे आणि ज्या मूळ संख्या नाहीत त्यांच्यावरती या ठिकाणी काट मारलेली आहे. तर या ठिकाणी ज्या ज्या संख्या मूळ संख्या आहेत या सर्व संख्यांना या ठिकाणी राऊंड केलेला आहे, गोल केलेला आहे. अशा पद्धतीनं 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या इरिस्टोसेनीसच्या पद्धतीनं शोधल्या आहेत. तर यामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37 एक्सेट्रा. तर अशा पद्धतीच्या या 1 ते 100पर्यंतच्या संख्या आहेत. या तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. तुम्हाला जर पुढच्या संख्या शोधायच्या असतील 101 पासून तरी त्या तुम्ही या पद्धतीनं शोधू शकता आणि त्या आपल्या वहीमध्ये लिहून आपल्या स्वाध्यायाच्या ग्रुपवरती टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या संख्या शोधायच्या आहेत. 2 नंतर येणारी 3 ही संख्या मूळ संख्या आहे. त्यानंतर 3 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या रेषा मारून बाद करायच्या. म्हणजेच 3 ने भाग जाणाऱ्या सर्व या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या 2 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या या मूळ संख्या नाहीत, कारण त्यांचे विभाजक वाढत जातात. म्हणून या ठिकाणी 2 ने आणि 3 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या या ठिकाणी बाद केलेल्या आहेत. तसेच 3 नंतरची 5, 7 यांनी सुद्धा विभाज्य असलेल्या सर्व संख्या या ठिकाणी बाद केलेल्या आहेत आणि या ठिकाणी ज्या संख्या उरलेल्या आहेत या संख्यांना गोल केलेला आहे. तर अशा पद्धतीनं या गोल केलेल्या संख्या म्हणजेच मूळ संख्या आहेत. तर या अशा संख्या तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं 1 ते 100चे अंक लिहून तुम्ही ते तयार करायचं आहे. थँक्यू. आणि प्रॉब्लेम सेट या ठिकाणी मागचे राहिलेले असतील 33, 34, 35 तर तुम्ही ते कंप्लीट करायचे आहेत. थँक्यू.